नमस्कार मित्रांनो मी विशाल सोनवणे। रेशनधारकांसाठी 1 ऑक्टोबर पासून हे जे 10 नियम लागू होणार आहेत, तर ते कोणते 10 नियम आहेत ते आपण सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। परंतु चॅनलला अजून सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करा। पिवळे आणि केसरी रेशन कार्ड याच्यामध्ये पांढऱ्या रेशनधारकांसाठी कोणतेही नवीन नियम लागू नाहीत। राज्यामध्ये रेशनधारकांसाठी अत्यंत महत्त्वाचे 10 नियम लागू झालेले आहेत। जर तुम्ही हे 10 नियम पाळले नाहीत तर तुमचे रेशन कार्ड बंद होऊ शकते। तर पहिला जो नियम आहे तो सरसकट सर्व रेशनधारकांसाठी आहे। तो पहिला नियम म्हणजे रेशन कार्डची KYC। जर तुम्ही पिवळे किंवा केसरी रेशनधारक असाल आणि तुम्ही रेशन धान्य घेत असाल तर तुम्हाला KYC करणं बंधनकारक आहे। जर तुम्ही रेशन कार्डची KYC केली नाही तर तुमचे पिवळे असू द्या किंवा केसरी रेशन कार्ड असू द्या 1 ऑक्टोबर पासून बंद होणार आहे। शासनाने सर्वात महत्त्वाचे अपडेट दिलेले आहे। जर KYC केली नाही तर वेगवेगळ्या योजनांचा लाभ जर भेटत असेल तर तो सुद्धा तुम्हाला 1 ऑक्टोबरच्या पुढे भेटणार नाही। 1 ऑक्टोबर पासून तुम्ही जर धान्य घेतले तर तुमच्यावरती शासनाकडून डबल पैसे लावून कारवाई करण्यात येणार आहे। त्याच्यामुळे KYC करणं गरजेचं आहे। म्हणजेच 1 ऑक्टोबर नंतर जर तुम्ही रेशन कार्डवरती रेशन धान्य घेतलं तर तिथून पुढे जेवढं तुम्ही धान्य घेतलेलं आहे त्याच्यावरती डबल पैसे लावून ते पूर्णपणे वसूल करण्यात येणार आहे। सोबतच कारवाई होऊ शकते। आता जो दुसरा नियम लागू झालेला आहे तो बघून घेऊयात। 1 ऑक्टोबर पासून रेशनधारकांना तांदूळ मिळणार नाही। तुम्हाला तर माहितीच आहे, रेशन कार्डवरती सरसकट ज्यांच्याकडे पिवळे केसरी रेशन कार्ड आहे अशा राज्यातील नाहीच तर पूर्ण भारत देशातील जेवढे नागरिक आहेत त्यांना रेशन कार्डवरती तांदूळ मिळत होता। परंतु 1 ऑक्टोबर पासून तुम्हाला तांदूळ मिळणार नाही। तर शासनाने तांदूळ बंद करून त्याऐवजी 9 वस्तूंचा समावेश केलेला आहे। तांदूळ का बंद केलेला आहे तर तांदळामध्ये तेवढी पोषक तत्वे आपल्या शरीराला भेटत नव्हती। त्याच्यामुळे 9 गोष्टींचा समावेश करून आपल्या शरीराला पौष्टिक असे आरोग्य आणि आहार भेटावा त्याच्यासाठी दुसरा नियम लागू केलेला आहे। आता याच्यामध्ये 9 वस्तू कोणत्या भेटणार आहेत? त्याच्यामध्ये गहू भेटणार आहे, डाळी, हरभरा, साखर या 4 महत्त्वाच्या गोष्टी, सोबतच मीठ, मैदा, सोयाबीन आणि वेगवेगळे खायचे मसाले आणि मोहरीचे तेल सुद्धा या 9 वस्तूंमध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे। आता जो तिसरा नियम आहे तो सरसकट सर्वांना लागू आहे। तो नियम म्हणजे रेशनधारकांना 9 वस्तू तर मिळणारच आहेत, सोबत प्रत्येक महिन्याला शासनाकडून अनुदानाच्या स्वरूपामध्ये पैसे देण्यात येणार आहेत। परंतु ज्यांनी 1 ऑक्टोबर रोजी KYC केली त्यांनाच हे पैसे मिळणार आहेत। म्हणजे सरासरी तुमचे उत्पन्न 1 लाख रुपयांपेक्षा जर कमी असेल तर शासनाकडून जशी लाडकी बहीण योजना आहे, मुख्यमंत्री वयोश्री योजना आहे, अशा ज्या वेगवेगळ्या योजना आहे त्या योजनांचा लाभ सुद्धा प्राथमिक स्वरूपामध्ये तुम्हाला दिला जाणार आहे। त्याच्यामुळे KYC केली तरच तुम्हाला तिसरी योजना सुद्धा भेटू शकते। आता जो तिसरा नियम आहे त्याच्यामध्ये अर्जदाराकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असले पाहिजे तरच लाभ घेता येणार आहे। सोबतच अर्जदाराने KYC केलेली असावी आणि अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा। त्यावेळेसच तुम्हाला प्राथमिक स्वरूपामध्ये वेगवेगळ्या योजनांचा लाभ घेता येणार आहे। सोबतच जो तिसरा नियम होता त्याच्यामध्ये असं सुद्धा नमूद केलेलं आहे की जर तुमचे उत्पन्न 1 लाख रुपयांपेक्षा कमी असेल तरच तुम्हाला नवीन रेशन कार्ड मिळणार आहे, अन्यथा तुम्हाला रेशन कार्ड मिळणार नाही। फक्त तुमचे उत्पन्न 1 लाख रुपयांपेक्षा कमी असावे तरच लाभ घेता येणार आहे। आता जो चौथा नियम आहे तो सुद्धा सर्वांना लागू आहे, म्हणजे पिवळे आणि केसरी रेशनधारकांना। जर तुमच्या घरातील सदस्य सरकारी नोकरीला असेल तर तुम्हाला रेशन धान्य मिळणार नाही। सोबतच वेगवेगळ्या योजनांचा लाभ सुद्धा घेता येणार नाही। जरी तुम्ही एखाद्या योजनेमध्ये पात्र ठरला असाल तरी पण तुमचा फॉर्म रद्द करण्यात येणार आहे। त्याच्यामुळे तुम्हाला तिसरा नियम आणि चौथा नियम सुद्धा पाळायचा आहे। चौथ्या नियमामध्ये जर तुमच्याकडे स्वतःची जमीन असेल किंवा एखादा प्लॉट घेतलेला असेल तरी पण तुमच्यावरती कारवाई होऊ शकते आणि रेशन बंद होऊ शकते। आता जो 5वा नियम आहे त्याच्यामध्ये घरामध्ये 4 चाकी वाहन असेल आणि तुम्ही रेशनचा लाभ घेत असाल तर तुमच्याकडून घेतलेल्या सर्व धान्यावरती तुम्हाला सांगितल्याप्रमाणे
डबल पैसे लावून वसूल करण्यात येणार आहे। परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, चारचाकी वाहनांमध्ये ज्या फोर व्हीलर आहेत म्हणजेच ट्रॅक्टर सोडून, ट्रॅक्टर हा शेती उपयोगी असतो, त्याच्यामुळे ट्रॅक्टर त्याच्यामध्ये नमूद करण्यात आलेला नाही। तुम्हाला सांगितल्यामध्ये घरामध्ये ट्रॅक्टर असेल तर तुमचे रेशन कार्ड बंद होणार नाही। सोबत स्वतःच्या उपजीविकेसाठी तुम्ही जर चारचाकी वाहन घेतलं असेल, जसे की छोटा हत्ती घेतला असाल स्वतःच्या उपजीविकेसाठी, त्याच्यावरती तुम्ही काहीतरी उद्योग करत असाल तरी पण तुमचे रेशन कार्ड बंद होणार नाही। परंतु तुम्ही चारचाकी वाहन जसे बोलेरो असेल, वेगवेगळ्या गोष्टी असतील, स्वतःसाठी घेतले असतील तर तुमचे रेशन कार्ड बंद होणार आहे। आता जो 6वा नियम आहे त्याच्यामध्ये ज्या नागरिकांचे उत्पन्न ग्रामीण भागांमध्ये 2 लाख रुपयांपेक्षा कमी आहे अशा नागरिकांना पिवळे आणि केसरी रेशन कार्ड देण्यात येणार आहे। तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जरी नवीन रेशन कार्ड घ्यायचं असेल तरी पण 1 ऑक्टोबर पासून तुमचे उत्पन्न 15,000 रुपयांपेक्षा कमी असल्यास तुम्हाला पिवळे रेशन कार्ड दिले जाणार आहे। जर तुमचे उत्पन्न 15,000 रुपयांपेक्षा जास्त आहे आणि तुमचे उत्पन्न 1 लाख रुपयांपेक्षा कमी आहे तर तुम्हाला केसरी रेशन कार्ड, केसरी शिधापत्रिका देण्यात येणार आहे। याच्याऐवजी तुम्हाला जे ऑनलाईन रेशन कार्ड काढलेलं आहे त्याचा जास्त उपयोग होणार नाही। जे आपलं रेग्युलर रेशन कार्ड आहे ते असेल तर त्याचा फायदा 100% होणार आहे। आता जो सर्वात महत्त्वाचा 7वा नियम आहे तो बघून घेऊयात। जर तुमच्या घरातील कोण रिटायर झालेला असेल आणि ते जर पेन्शन घेत असेल परंतु तुम्ही त्याची नोंद केलेली नसेल तरी पण तुमचे रेशन कार्ड बंद होऊ शकते। कारण तुमच्या घरामध्ये जर कोण पेन्शन घेणं असेल आणि तुम्ही रेशन धान्य घेत असाल तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे डबल पैसे लावून तर घेतली जातील, परंतु सर्वात मोठी कारवाई सुद्धा तुमच्यावरती होऊ शकते। आता जो 8वा नियम लागू केलेला आहे, जर तुम्ही शहरामध्ये किंवा गावामध्ये स्वतःच्या उत्पन्नातून एखादी जागा घेतलेली असेल, त्याच्यावरती स्वतःचं पक्क घर बांधलेलं असेल तरी पण तुम्हाला रेशन धान्य मिळणार नाही। जर तुम्ही तरी पण घेतलं तर तुमच्यावरती कारवाई होऊ शकते। सर बघू शकता अशा पद्धतीने तुमची स्वतःची जागा आहे, स्वतःचा फ्लॅट आहे, स्वतःची जमीन आहे तर तुम्हाला रेशन कार्ड मिळणार नाही। सोबतच सर्वात महत्त्वाचा नियम 9वा नियम कोणता लागू केलेला आहे ते बघून घेऊयात। जर तुमच्या घरातील एखादा सदस्य वाढलेला असेल म्हणजे त्याचं नाव जर तुम्ही रेशन कार्डमध्ये नोंद केलेलं नसेल किंवा एक्सपायर झालेला असेल, त्या सदस्याची सुद्धा नोंदणी केली नसेल तरी पण तुमचे रेशन कार्ड बंद होऊ शकते। आणि 10वा नियम मध्ये काय आहे, जर तुम्ही बंदुकीचे लायसन काढलं असेल तरी पण तुम्हाला 1 ऑक्टोबर पासून रेशन धान्य मिळणार नाही। त्याच्यामुळे रेशन कार्ड तहसील ऑफिसमध्ये जमा करायला सांगितलेलं आहे। जर माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा।